शहरातील रस्त्यांची अवस्था आणि MNGL कडून सुरू असलेल्या खोदकामामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन नाशिक महानगरपालिकेने या कामांबाबत अधिक नियोजनबद्ध पद्धत अवलंबण्याचा निर्णय घेतलाय। महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या सुरू असलेल्या गॅस पाईपलाईनच्या कामामुळे रस्त्यांचे खोदकाम, त्यानंतरची पुनर्स्थापना आणि कामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत मंगळवारी स्मार्ट सिटी कार्यालयात बैठक घेण्यात आली। गॅस पाईपलाईनचे काम थांबविण्याची मनपाची भूमिका नसून हे काम नागरिकांना कमीत कमी त्रास होईल आणि रस्त्यांची अवस्था अधिक खराब होणार नाही अशा पद्धतीने व्हावे यावर बैठकीत भर देण्यात आलाय। त्यासाठी मनपा आणि MNGL ने पुढील कामांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले। रस्ते खोदकाम आणि पुनर्स्थापनेसाठी नियमांचे पालन, खोदकाम झाल्यानंतर रस्त्याची पुनर्स्थापना योग्य पद्धतीने आणि निर्धारित नियमानुसार करावी असे स्पष्ट करण्यात आले। काम सुरू असताना बॅरिकेडिंग, दिशादर्शक फलक आणि आवश्यक सुरक्षा व्यवस्था करणे बंधनकारक राहणार आहे। त्यामुळे काम सुरू असताना ही वाहतूक आणि नागरिकांची दैनंदिन ये-जा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। रस्ते कापण्यासाठी सॉ कटरचा वापर, रस्ते खोदताना MNGL कडून सॉ कटरचा वापर केला जाणार आहे। रस्त्याचा कट अधिक अचूक आणि व्यवस्थित झाल्याने त्यानंतरची पुनर्स्थापना आणि अधिक चांगल्या दर्जाची होण्यास मदत होणार आहे। खोदकाम करून मलबा रस्त्यावरच राहिल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होण्यासोबतच रस्ते निसरडे होऊन अपघाताचा धोका वाढत असल्याचा मुद्दाही बैठकीत मांडण्यात आला। यावेळी खोदकाम झाल्यानंतर मलबा तातडीने हटवण्याचे MNGL ने मान्य केले आहे। त्यामुळे रस्ते मोकळे ठेवण्यासोबतच नागरिकांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य मिळणार आहे। 48 तासात ग्राहक सेवा क्रमांक कार्यरत, MGLचा ग्राहक सेवा क्रमांक 48 तासाच्या आत कार्यरत आणि नागरिकांसाठी संपर्क योग्य करण्याचे आश्वासन MNGLच्या अधिकाऱ्यांनी दिले। गॅस जोडणी किंवा संबंधित कामांबाबत नागरिकांना तक्रार अथवा अडचण असल्यास ती थेट नोंदविण्यात येणार आहे। पूर्ण सुरू आणि प्रस्तावित कामांचा GIS आराखडा मनपाला, MNGL कडून मनपाला सविस्तर GSI नकाशांकन आराखडा देण्यात येणार आहे। यामध्ये आतापर्यंत पूर्ण झालेली कामे, सध्या सुरू असलेली कामे तसेच प्रस्तावित कामांची माहिती समाविष्ट असेल। त्यामुळे शहरातील MNGLच्या कामांचे नियोजन, पाहणी आणि दोन्ही यंत्रणांमधील समन्वय अधिक प्रभावीपणे करता येणार आहे। MNGLची कामे थांबवू नका, समन्वयातून कामे पूर्ण करा। गॅस पायाभूत सुविधांचे काम राष्ट्रीय आणि धोरणात्मक दृष्ट्या महत्त्वाचे असल्याने MNGLची कामे कोणत्याही ठिकाणी अडवू अथवा थांबवू नये असे निर्देश मनपाच्या अभियंत्यांना देण्यात आले। मात्र कामे करताना मनपाशी आवश्यक समन्वय ठेवावा आणि रस्ते खोदकाम, वाहतूक सुरक्षितता तसेच पुनर्स्थापनेच्या बाबतीत योग्य नियोजन करावे अशाही सूचना देण्यात आल्या। MNGLच्या घराघरातील नोंदणी प्रक्रियेला गती देण्यासाठी मनपाच्या कर विभागातील कर्मचाऱ्यांची मदत देण्याची तयारी मनपाने दर्शविली आहे। MNGLच्या कर्मचाऱ्यांसोबत मनपाचे कर विभागातील कर्मचारी प्रत्यक्ष नोंदणी प्रक्रियेत सहभागी होऊन आवश्यक सहकार्य करतील। बैठकीत मांडण्यात आलेल्या उपाययोजनांना MGL ने सहमती दर्शविली असून पुढील कामे याच पद्धतीने करण्याचे मान्य केले। गॅस सारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे काम शहरात सुरू राहणे आवश्यक आहे। मात्र त्याच वेळी रस्ते, वाहतूक आणि नागरिकांची सुरक्षितता याकडे दुर्लक्ष होऊ शकते, ही मनपाची स्पष्ट भूमिका आहे। आता बैठकीत झालेल्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून रस्त्यांच्या कामांमध्ये सुधारणा दिसून यावी आणि मनपा व MGL यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी व्हावे यावर भर दिला जाणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।